Hello everyone, welcome to the third lecture of Impulse batch. Topic is mechanical properties of fluids. Mechanical properties of fluid हा लेसन दोन भागांमध्ये आपण डिवाइड केला आहे. हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोस्टॅटिकमध्ये फ्लुइड रेस्टला असतं आणि रेस्टला असलेलं फ्लुइडचे दोन लेक्चर आपण बघितले, प्रेशरचा आणि सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शन या लेसनमधला खूप मोठा पार्ट असल्यामुळे त्याला दोन लेक्चर्स लागणार आहेत. सो आजचं लेक्चर पण सरफेस टेन्शनवरती आपण पूर्णपणे यूज करणार आहे. आणि मग हायड्रोडायनॅमिक्ससाठी एक लेक्चर अजून लागेल, दॅट इज टुमॉरोज लेक्चर. आणि काही राहिला असेल पार्ट तर तो आपण प्रॉबब्ली एक लेक्चर अजून, दॅट इज फ्रायडेच्या लेक्चरला 30 मिनिट्समध्ये तो संपून जाईल. ओके, आज पण जसं काल होतं तशी DPP मिळणार आहे, बट आजच्या DPPमध्ये क्वेश्चन्स थोडेसे टफ असतील, न्यूमेरिकल्स जास्त असतील, कारण की आपण आज अजून नवीन नवीन कन्सेप्ट शिकणार आहे. सो आजचा DPP पूर्ण सरफेस टेन्शनवरती चांगले क्वालिटी 15 क्वेश्चन्सवरती आपण बघणार आहे. आजचं सेशन सरफेस टेन्शनचा रिमेनिंग पार्ट. लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सी, आज आपण कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आणि काल काय काय कव्हर केलं आहे. काल आपण बघितलंय बेसिक सरफेस टेन्शनचा मिनिंग काय, त्याची टर्मिनॉलॉजी, कोहेसिव्ह, अडेसिव्ह, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, बेसिक गोष्टी बघितल्या. नंतर 3 मॉलिक्यूलची स्टोरी बघितली. सरफेस टेन्शन कशामुळे असतं हे बघितलं. आपण वेगवेगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊ शकलो की स्फेरिकल सरफेस का बनतो, रेन ड्रॉपचा किंवा बबलचा. त्याचं रिझन आहे कोणताही लिक्विड सरफेस त्याचा एरिया कमी करायला बघतो आणि कमीत कमी एरिया हा स्फिअरला असतो. त्यानंतर आपण बघितलं की फोर्स ॲक्टिंग कसे काढायचे, निडल ठेवली असेल तर त्याच्यासाठी इफेक्टिव्ह लेंथ कशी घ्यायची असते. त्यानंतर आपण वर्क डन, ड्रॉपचा ड्रॉपलेट, ड्रॉपलेटचे ड्रॉप, हे सगळे टाईपचे क्वेश्चन्स पण बघितले आहेत. अँड लास्ट आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कॉन्सेप्ट बघितला आहे. आज आपण बघणार आहे पुढचा पार्ट, दॅट इज एक्सेस प्रेशरचा कॉन्सेप्ट, एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप ऑर अ बबल. सो तो आपण कॉन्सेप्ट चालू करूया, डायरेक्टली आपण सेशन चालू करून टाकू. ठीक आहे. सो आपण सगळ्यात पहिलं बघणार आहे कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज एक्सेस प्रेशर. कॉन्सेप्ट ऑफ एक्सेस प्रेशर ड्यू टू कर्व्ड सरफेस. कर्व्ड सरफेसच्या अक्रॉस काही एक्सेस प्रेशर असतो. तर बघा, आधी मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये शिकवतो, नंतर आपण थोडेसे त्याला इक्वेशन वाईज एक्सप्लेनेशनचा प्रयत्न करू. आपण जर काही लिक्विड सरफेस बघितलं ना, तर लिक्विड सरफेस जिथं फ्लॅट असतो, फ्लॅट, लक्षात ठेवा, फ्लॅट सरफेस म्हणजे काय, खालून जेवढी ताकद लागते आणि वरतून जेवढी ताकद लागते तेवढी सेम आहे. याचा अर्थ वरून जे प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरचं आणि खालून जे प्रेशर आहे वॉटरचं, हे दोन्ही प्रेशर एकमेकांना बॅलन्स करत असतील तर लिक्विड सरफेस हॉरिझॉन्टल असतो. हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेसच्या जस्ट वरचं आणि जस्ट खालचं प्रेशर सेम असतं. जस्ट वरचं आणि जस्ट खालचं. तुम्ही म्हणाल सर इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर सेम असतं का? तर नाही, हे तर खाली पाण्यामुळे वाढलंय प्रेशर. मी जस्ट इनसाइड जस्ट आउटसाइड सांगतोय. आणि जर सरफेस फ्लॅट नसून असा असेल तर काय, तर आता तुम्हीच सांगा ना, असा सरफेस फ्लॅट होता, खालून आणि वरतून सेम स्ट्रेंथनी चाललेलं टग ऑफ वॉर सारखं. तर आता इथून जर का मी खालून जास्त पुश केलं तर कोणता प्रेशर जास्त पाहिजे? कॉमन सेन्स आहे. एचा प्रेशर जास्त पाहिजे की बीचा जास्त पाहिजे? कॉमन सेन्स आहे. प्रेशर ॲट बी शुड बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. इथून ढकलल्यामुळेच तो असा बेंड झाला असेल ना, एकदम दुसरीतल्या मुलाला पण कळेल कुठून जास्त ढकललं रे, इथून. आता बघा, असं जर काही असेल कर्व्ड सरफेस, तर ए आणि बीमध्ये कोणाचं प्रेशर जास्त असेल? एचं प्रेशर जास्त असेल, वरून जास्त ढकललं. हे तर सगळ्यांना समजते, बट याच्यामागे सायन्स काय, याच्यामागे काय लॉजिक आहे? तर लॉजिक असं आहे याच्यामध्ये, ज्यावेळेस आपण फ्लॅट सरफेस असतो ना, त्यावेळेस मॉलिक्यूल वरचा समजा एक पार्टिकल वरचा एक पॉईंट आणि खालचा एक पॉईंट आपण अज्युम करूयात. तर वरतून जेवढा फोर्स लागतोय, ॲटमॉस्फिअरचा फोर्स लागतोय, हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तेवढाच प्रेशर खालून लावावा लागतोय, तेवढाच लावावा लागतोय. कारण की सरफेस टेन्शनचे फोर्सेस पार्टिसिपेट करतच नाही आहेत, सरफेस टेन्शनचे फोर्सेस कॅन्सल होत आहेत. इथे बघा काय सीन होतोय, इथून वरतून लागलेला ॲटमॉस्फिअरचा फोर्स ला सरफेस टेन्शनचे फोर्सेस हेल्प करतायत. बघा ना, सरफेस टेन्शनचे फोर्सेस टँजेन्शियल असतात, अलॉंग द सरफेस असतात. सो सरफेस टेन्शनचे फोर्सेस जे आहेत ना, ते फोर्सेस, त्यांचा रिझल्टंट पण बघा कुठे येतोय, त्यांचा रिझल्टंट पण खाली लागतोय. सो ॲटमॉस्फिअरचा प्रेशर प्लस सरफेस टेन्शनचा प्रेशर, सरफेस टेन्शन पण फोर्स हेल्प लावतोय, ॲटमॉस्फिअर पण फोर्स लावतोय. या दोघांना त्याला रोखण्यासाठी खालून त्याला पकडून ठेवावं लागतंय. मग खालून हा पाणी किती फोर्स लावेल? जास्त फोर्स लावेल. म्हणून खालून लागलेला प्रेशर वरच्या प्रेशरपेक्षा जास्त असला पाहिजे. कळालं का? असा कर्व झाला म्हणजे वरून ॲटमॉस्फिअरने तर प्रेस केलंच, बट सरफेस टेन्शनचे जे फोर्स असतात ते फोर्सचा पण रिझल्टंट खाली येतोय आणि ह्या दोघांना ते हेल्प करतोय. तो खालून बीला जास्त जोरात ढकलावा लागेल तर तो जाऊन बॅलन्स करू शकेल. इथे पहा काय सीन आहे. इथे वरतून ढकलणारा फोर्स आणि खालून ढकलणारा फोर्स इक्वल नसणार, कारण की कर्व आहे. मग कोण मोठा असणार?
वरचा. आता ह्याच्या मागे लॉजिक काय, लॉजिक समजून घ्या. आता सरफेस टेन्शनचे फोर्स असे आहेत, म्हणजे सरफेस टेन्शनचे फोर्स हेल्प कोणाला करतायत, एला का बीला. म्हणजे प्रेशर बी मध्ये मला सरफेस टेन्शनचा प्रेशर ॲक्ट करावा लागेल, तेव्हा जाऊन मला ए जेवढा मिळेल. मग कोणता प्रेशर मोठा पाहिजे, एचा मोठा पाहिजे ना. एचा प्रेशर बीच्या प्रेशरपेक्षा प्लस सरफेस टेन्शनच्या फोर्सला बॅलन्स करू शकतोय. सो वरतून फोर्स जास्त लागतोय. हा पूर्ण प्रकार त्यांनी तुम्हाला पेज नंबर 40 वरती एक्सप्लेन केला आहे. तुम्हाला ते वाचून फारसं नसतं कळालं. आता तुम्हाला हे समजेल लॉजिक काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेक्टर बिक्टर त्यांनी दाखवत बसलेत, बट तुम्हाला लॉजिक कळालं पाहिजे की एक्झॅक्टली असं का होतं आहे. फ्लॅट सरफेस दोन्ही सेम सेम फोर्स, असा सरफेस वरून लागलेल्या फोर्सपेक्षा खालून लागलेला फोर्स मोठा का, मोठा वरचा आणि खालचा सेम सेम का नाही. म्हणजे 100-100 असा होता आधी, तर आता काय प्रॉब्लेम झाला, आता प्रॉब्लेम असा झाला वरचा 100च राहिला रे, काही प्रॉब्लेम नाही झाला. खालचा 100 नाही राहिला, का नाही राहिला, कारण की आता सरफेस टेन्शन इथे फ्लॅट होतात, सरफेस टेन्शनचे फोर्सेस कॅन्सल होत होते, इथे कॅन्सल नाही होते. इथे सरफेस टेन्शनच्या फोर्सेसमुळे एक छोटासा अजून एक्स्ट्रा फोर्स डेव्हलप होतोय 20चा. सो डाऊनवर्ड फोर्स 100 आणि 120 डेव्हलप झाला. हे 120 कॅन्सल करण्यासाठी वॉटरला 120चा फोर्स द्यावा लागेल, म्हणून वॉटरला प्रेशर वाढवावं लागलं. इथे काय झालं, इथे वरचा 100च होता, नो प्रॉब्लेम, वरचा 100 होता. बट खालचा प्रेशर जो होता तो प्रेशर 80 झाला. का 80 झाला, कारण की सरफेस टेन्शनने ऑलरेडी त्याचं 20चं काम करून टाकलं. सरफेस टेन्शनने त्याचं 20चं काम करून टाकलं. मग तो म्हटला 80 देतो मी, तू 20चं कर, वरच्याला बॅलन्स करू. म्हणजे वरचा त्याच्यापेक्षा मोठा झाला. लॉजिक तेच आहे, वरचा फोर्स तेच राहणार आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर येतो. इज इट क्लिअर. सो साध्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये, फ्लॅट सरफेसला वरचा आणि खालचा प्रेशर सेम असतो, असा सरफेसला खालून प्रेशर मोठा असतो, अशा सरफेसला वरून प्रेशर मोठा असतो. रियालिटीमध्ये वरचा प्रेशर तिन्हीकडे सेमच राहणार आहे, फक्त खालचे प्रेशर चेंज होणार आहेत, कारण की ॲटमॉस्फिअरचा प्रेशर तर तुम्ही चेंज करू शकत नाही. दिस इज द बेसिक. ओके, आता आपण डिस्कस करू ड्रॉप आणि ड्रॉपलेटमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्याचे एक चांगलं डेरिवेशन आहे. डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कॉलेज बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड अ लिक्विड ड्रॉप किंवा सोप बबल. सो आपण ड्रॉपसाठी डिराईव्ह करू, बबलसाठी आपण सिमिलर म्हणून डिराईव्ह करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल इरेज दिस थिंग्स. सो आता आपण बघूयात एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. अ ड्रॉप पण बघू शकतो, अ बबल पण बघू शकतो. मी बघतो टेक्स्टबुकमध्ये त्यांनी काय डिराईव्ह केलं आहे. टेक्स्टबुकमध्ये त्यांनी ड्रॉपसाठी डिराईव्ह केलं. सो आपण ड्रॉपसाठी डिराईव्ह करू, आणखी बबलसाठी डेरिव्हेशन सेमच राहणार आहे. बट कॉलेज एक्झाममध्ये काय विचारतील, टेक्स्टबुकमध्ये समजा ड्रॉप दिलं तर ड्रॉपच विचारतील, बबल विचारलं तर काय करायचं मी तुम्हाला सांगेन, कोणत्या स्टेपमध्ये फरक पडणार आहे. नीट बघा, एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉपचा अर्थ काय, ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो. या स्टेटमेंटचा अर्थ असा होतो की समजा हा एक लिक्विडचा ड्रॉप आहे. लिक्विडचा ड्रॉप म्हणजे पूर्ण पाण्याने भरला आहे, कुठलं पण लिक्विड असेल, पाणीच असं नाही, पण हा लिक्विडचा ड्रॉप आहे. ह्या लिक्विडच्या ड्रॉपचा समजा रेडियस असेल आर रेडियस आहे. तर मला सांगा बाहेरचं प्रेशर जास्त का आतलं प्रेशर जास्त. आत्ताच आपण बघितलं की कोणताही कर्व सरफेस घेतला तर कर्व सरफेसच्या आतलं प्रेशर जास्त असतं ना, अशा साईडचं, इथलं कमी असलं पाहिजे. सो बाहेरचं ॲटमॉस्फिअर आहे तर आतमध्ये प्रेशर जास्त पाहिजे. तुम्ही म्हणाल सर ह्या साईडला बघा ना, इथे पण तोच सीन आहे ना, हे आतलं झालं ना, आतलं जास्त असेल, इथे हे आतलं झालं, इथे हे आतलं झालं. सो आतमध्ये टोटल प्रेशर जास्तच राहणार आहे. समजा बाहेर ॲटमॉस्फिअर 100 असेल तर मे बी आतमध्ये 120 असेल, मे बी, मी जस्ट रँडम नंबर्स घेतोय. तर या ज्या एक्स्ट्रा 20 प्रेशर जे ना, एक्स्ट्राचं 20 प्रेशर, त्याला आपण एक्सेस प्रेशर म्हणतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप म्हणजे ॲटमॉस्फिअरपेक्षा कितीने जास्त प्रेशर आतमध्ये असतं, त्याचा आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे. ठीक आहे, तर एक्सेस प्रेशरला डिनोट कसं करतात बघा, पी इंटरनल मायनस पी आउटर, इनर मायनस आउटर. इनर जास्त आहे, मायनस आउटर, ह्याला आपण डेल्टा पीनी पण डिनोट करू शकतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एक्सेस प्रेशर. आता बघा फॉर्म्युला म्हणजे दिस इज द नोटेशन ऑफ एक्सेस प्रेशर. आता आहे डेरिव्हेशन. आता डेरिव्हेशन करताना नीट लक्ष द्या तुम्हाला. डेरिव्हेशनला मी तुम्हाला स्टेप्स सांगणार आहे, त्या स्टेप्सला तुम्ही फॉलो केलं तर तुमचं डेरिव्हेशन लगेच होणार आहे. लेट अस कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस आर. आतमध्ये एक्स्ट्राचं प्रेशर किती आहे, डेल्टा पी आहे. आतमधलं एक्स्ट्राचं प्रेशर आहे का, हे फक्त एक्स्ट्राचं प्रेशर आहे. आता जर काही हा ड्रॉप या एक्स्ट्राच्या प्रेशरमुळे थोडासा एक्सपांड झाला, एकदम थोडासा, किती थोडा झाला एक्सपांड सर, एकदम थोडासा. सपोज तो झाला एक्सपांड डेल्टा आरने.
किती डिस्टन्सने, डेल्टा आरने त्याचा रेडियस वाढला. तर या प्रोसिजरमध्ये त्याचा एरिया कितीने चेंज झाला आपण कॅल्क्युलेट करूया. चेंज इन एरिया किती झाला. आता टेक्स्टबुकवाले काय म्हणतात, तुम्ही असं सॉल्व्ह करा, 4 पाय आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर म्हणजे फायनल हा पूर्ण फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया करा 4 पाय आर स्क्वेअर. असं सॉल्व्ह करा टेक्स्टबुकवाले म्हणतात, आणि आपण असं सॉल्व्ह करू पण शकतो. करून दाखवतो मी तुम्हाला. 4 पाय आर स्क्वेअर ह्याला एक्सपांड केलं, आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर द होल स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर, आणि एक्सपांड केलं तर 4 पाय आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर गायब होईल. 4 पाय इंटू 2 इज 8 पाय आर डेल्टा आर प्लस हा 4 पाय ह्याला पण मल्टिप्लाय केला तर 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर असं राहील. आणि इथे आपण एक गोष्ट सांगणार आहे की डेल्टा आर इतका छोटा आहे की त्याचा स्क्वेअर अजून छोटा बनेल. 0.001 असेल डेल्टा आर, तर त्याचा स्क्वेअर 0.00001 बनेल. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढा छोटा असेल तर त्याचा स्क्वेअर अजून छोटा होईल. सो आपण निग्लेक्ट करतो, आणि निग्लेक्ट केल्यामुळे चेंज इन एरिया आपल्याला मिळतो 8 पाय आर डेल्टा आर. हे सगळे कष्ट आपल्याला डेरिव्हेटिव्हजनी एका मिनिटात संपवले असते, पण असं कॉलेज एक्झाममध्ये चालणार नाही. जस्ट सांगतो तुम्हाला मी. जर एरिया आहे ए ड्रॉपचा एरिया, बघा ड्रॉपचा एरिया आहे म्हणून मी 4 पाय आर स्क्वेअर घेतलं. काल कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं की सर बबलच्या एरियाला तुम्ही 8 पाय आर स्क्वेअर का घेतलं. तर बबल असताना बाहेरून पण हवा असते, आतून पण हवा असते, म्हणून 2 फिल्म सरफेसेस बनतात ना. बाहेरचा एक सरफेस बनतो, आतला एक सरफेस बनतो. ड्रॉपमध्ये सरफेस आतून बनूच शकत नाही, आतमध्ये पूर्ण भरीव असतं लिक्विड, फक्त बाहेरून हवा असते, बाहेरचा सरफेस असतो, म्हणून 4 पाय आर स्क्वेअर. हा आहे आपला ड्रॉप. मी हे सगळे कष्ट एका सेकंदात काढणारे, सगळे एका सेकंदात सगळं डिझॉल्व्ह होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह वापरून. घ्या डेरिव्हेटिव्ह. व्हॉट विल बी डिफरन्शियल्स. स्मॉल चेंज इन ए विल बी 4 पाय कॉन्स्टंट आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे येईल, 2 4 जा 8 पाय आर डी आर. काय केलं, सिम्पल झालं ना. डेरिव्हेटिव्ह घेतला मी दोन्हीकडे, डिफरन्शियल्स घेतले. सो हेच हे आहे, बट हे आपण थोडे इज्जतीत प्रूव्ह केलं. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये असं केलं आहे, आपण असंच करणार आहे. हे झालं. वन्स दिस इज डन, इथपर्यंत एकदा झालं की आता डेरिव्हेशन एकदम शांततेत संपवायचं आहे. काय आहे बघा, डेरिव्हेशन कसं करायचं. तुम्हाला वर्क डन 2 मेथडनी फाइंड करायचं आहे. एक मेथडचं नाव आहे मेकॅनिक्समधली मेथड, आपण जी, तुम्ही असं लिहू नका काय बाबा एक्झाममध्ये, म्हणजे कोणी शिकवलं तुम्हाला. हे एक्झाममध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिणार आहे. कॅल्क्युलेटिंग वर्क डन, मेकॅनिक्स नाही म्हणायचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मेकॅनिक्समध्ये वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि दुसरं आहे वर्क डन सरफेस टेन्शनवाल्या मेथडमध्ये. काल आपण जे शिकलो ना, वर्क डन कसं फाइंड करतो आपण सरफेस टेन्शन, आठवतंय का, DW इज इक्वल टू TDA. त्या मेथडने, या मेथडनी वर्क डन काढणारे, या मेथडनी वर्क डन काढणारे, इक्वेट करणारे, उत्तर मिळणारे. बघा दाखवतो. सरफेस टेन्शन बाय वर्क डन बाय सरफेस टेन्शन मेथडनी उत्तर काय येईल, T इंटू DA. DA तर काढलं आहे आपण ऑलरेडी, 8 पाय आर डेल्टा आर. आणि मेकॅनिक्सवाल्या मेथडनी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अरे डिस्प्लेसमेंट तर डेल्टा आर झालं आहे, नो प्रॉब्लेम. फोर्स किती ॲक्ट झाला आहे, तर फोर्स ॲक्ट झाला आहे हा प्रेशर, ह्या प्रेशरनी फोर्स लावला ना, ह्या प्रेशरनी. बघा तुम्ही म्हणाल सर फक्त इंटरनल प्रेशरनी फोर्स लावला, नाही, इंटरनलनी पण लावला आहे, एक्सटर्नली पण लावला आहे. पण नेट फोर्स कोणी लावला आहे, नेट फोर्स यांनी लावला आहे. याने फोर्स ह्या प्रेशरनी कसं काढतो रे आपण, प्रेशर आणि फोर्समध्ये रिलेशन काय असतं, प्रेशर इज फोर्स बाय एरिया. सो मी फोर्स कसा काढू शकतो, कितीचा प्रेशर किती एरियावरती लागला. सो हा जो प्रेशर आहे डेल्टा पी, तो प्रेशर कोणत्या एरियावरती लागला, तर फक्त आतमधल्या एरियावरती लागला. तो आतमधल्या एरियाला त्यांनी बाहेर ढकललं, आणि आतला एरिया किती आहे, 4 पाय आर स्क्वेअर आहे ना आतला एरिया. झालं. वर्क डन बाय मेकॅनिक्स, वर्क डन बाय सरफेस टेन्शन, करा इक्वेट. तुमचं डेल्टा पीचं उत्तर मिळालं आहे. सॉल्व्ह करूयात. डेल्टा आर विल कॅन्सल, पाय विल कॅन्सल, 4 1 जा 4 2 जा, आर स्क्वेअर इथं आर आहे, एक आर पण कॅन्सल. राहिलंच काय, डेल्टा पी इंटू आर इज इक्वल टू 2 इंटू टी. आर खाली घेऊन जा. डेल्टा पी इज इक्वल टू 2T बाय आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर एक्सेस प्रेशर फॉर अ ड्रॉप. हा लिक्विड ड्रॉपसाठी व्हॅलिड आहे, लिक्विड ड्रॉपसाठी तो व्हॅलिड आहे फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला असता, कळालं का, डेरिव्हेशन कळालं का पहिलं तर. चेंज इन एरियावरती मेन फोकस असतो आपला, आणि ह्याच्यातच आपला अर्ध आयुष्य गेलं आहे.
हे आपण वापरलं असतं तर हे डेरिव्हेशन 3 स्टेपच्या वरती टिकलं नसतं. चेंज इन एरिया, मेकॅनिक्स, सरफेस टेन्शन दोन्हीनी वर्क काढलं, कम्पेअर केलं, आन्सर आलं. इथेच आपलं खूप वेळ गेला रे. चेंज इन एरिया काढला, एकदा चेंज इन एरिया काढला त्याच्यानंतर आपण वर्क डनची मेथड 2 मेथडनी आपण कम्पेअर केले आणि एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला बनवला आहे. बट जर प्रश्न असता ड्रॉपच्या ऐवजी बबल तर काय झालं असतं? सोप बबल. काय सोप बबल? कारण की अजून एक प्रकारचा बबल असतो ज्याच्याबद्दल मी सांगेन तुम्हाला. हा सोप बबल आहे. सोप बबल काय असतो? सोप फिल्म, आतून हवा बाहेरून हवा, 2 सरफेसेस. तर फरक पडला असता स्टार्टिंगच्या एरियामध्ये. स्टार्टिंगलाच 8 πr² घ्यावा लागला असता, म्हणून चेंज इन एरिया झाला असता 16 πr². त्यामुळे सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये 8च्या ऐवजी 16 आला असता आणि 2च्या ऐवजी डबल 4 आला असता. त्यामुळे एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप कोणी विचारलं तर ते 4T/r असतं. चुकून ड्रॉप बोललो मी, बबल. सोप बबलच्या आतमधलं एक्सेस प्रेशर किती असतं? 4T/r. कारण की सोप बबलला 2 सरफेस असतात, मात्र लिक्विड ड्रॉपला एकच सरफेस असतो, म्हणून फक्त 2T/r. एकच सरफेस असल्यामुळे 4 πr² घेऊ शकतो. एक अजून बबल असतो ज्याच्याबद्दल आपण कधी बोललो नाहीये, बट त्या बबलला म्हणतात एअर बबल. एअर बबल जो असतो ना तो पाण्याच्या आतमध्ये असतो, हवा असते आतमध्ये. सो या एअर बबलला किती सरफेसेस असतील असं विचारलं तुम्हाला तर एअर बबलला एकच सरफेस असतो आतमधला, कारण की बाहेर तर पाणी आहे पूर्ण. सो याच्यासाठी फॉर्म्युला पण असाच राहणार आहे. सो हा ड्रॉपसाठी पण चालेल आणि एअर बबलसाठी पण चालेल. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला. एअर बबलला पण एरिया 4 πr² घेता येतो, ड्रॉपला पण 4 πr². एक्सेस प्रेशर सोप बबलला फक्त 4T/r बनणार आहे, कारण की सोप बबलला एरिया 4 πr² नाही 8 πr² घ्यायचा असतो. आय होप सगळ्यांना हे डेरिव्हेशन समजलं असेल कसं डिराईव्ह केलं. दिस वॉज दी एक्सेस प्रेशर का डेरिव्हेशन. नाव वी आर गोइंग टू सॉल्व सम क्वेश्चन्स ऑन दिस क्विकली. 2 प्रश्न सॉल्व करू एक्सेस प्रेशरचे, टेक्स्टबुक मधलेच सॉल्व करू, अँड देन वी विल मूव टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज कॅपिलॅरिटी. 2 क्वेश्चन्स आहेत आता एक्सेस प्रेशरवरचे, एक सॉल्ड एक अनसॉल्ड आहे. सॉल्ड एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहे. आय विल रीड द क्वेश्चन. व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ अ वॉटर ड्रॉप म्हणजे लिक्विड ड्रॉप सो दॅट एक्सेस प्रेशर इनसाइड इट इज 80 Nm/m². सरफेस टेन्शन इज गिवन. सगळ्यांना माहिती आता एक्सेस प्रेशर फॉर अ ड्रॉपचा फॉर्म्युला आहे 2T/r. आणि आपल्याला विचारलं आहे व्हॉट शुड बी द डायमीटर, म्हणजे आपल्याला एक्सेस प्रेशर दिलं आहे, टेन्शन दिलं आणि रेडियस काढता येईल, आणि रेडियसला डबल केलं की डायमीटर मिळणार आहे. सो मी काय करतो, पहिलं रेडियस काढून घेतो, किंवा बेस्ट ऑप्शन असा पण आहे की मी आत्ताच त्या रेडियसला डायमीटरमध्ये कन्वर्ट करतो. मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय करतो. असं केल्याने तो काय बनेल 4T/डायमीटर. समजलं का? कारण की मला डायमीटर विचारलं तर डायमीटर डायरेक्टली काढता येईल मला. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं, डायमीटर विल गो अप इज इक्वल टू 4T/एक्सेस प्रेशर. 4 इंटू सरफेस टेन्शन किती आहे 7.27 10⁻² अपॉन एक्सेस प्रेशर इज 80. सो 420 जा 80. 20चा एक 0 वर गेला तर तो 10⁻³ बनून जाईल, -1 झाल्यामुळे. आणि 7.27/2 केलं जर आपण तर तुमचं डायमीटर किती येईल 7/2 इज 3.635 इंटू 10⁻³ मीटर. डिवाइड करून बघा, यालाच आपण 3.635 मिलीमीटर म्हणू शकतो, बिकॉज -3 मीटर इज मिलीमीटर. सो त्यांचा आन्सर 3.635 आहे. तर येस, जवळपास आहे. फाईन. हा झाला पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल. आता बघूयात अनसॉल्व्ड एक्झाम्पल. बघा, अनसॉल्व्ड एक्झाम्पल इज ऑन युअर स्क्रीन. क्वेश्चन नंबर 19 ते हा अनसॉल्व्ड मधला. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे. काय विचारलंय, एअर बबल 0.2 मिलीमीटर. एअर बबल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं लिक्विडच्या आतमध्ये असलेला बबलला एअर बबल म्हणतो, आणि तो बबल कुठे आहे, जस्ट बिलो द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे जस्ट सरफेस ऑफ वॉटरच्या खाली आहे. आणि फ्लॅट सरफेसला वरचं आणि खालचं प्रेशर सेम असतं. सो या बबलवरती बाहेरून प्रेशर जे ॲक्ट होते ना ते ऑलमोस्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ऑलमोस्ट ॲटमॉस्फेरिक. आणि तुम्हाला विचारलं की कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. आता तुम्हाला माहिती आहे बबलच्या आतमध्ये प्रेशर ॲटमॉस्फिअरच्या वर असतं. बबलच्या आतमधलं प्रेशर किती असतं, एक्सेस प्रेशर असतं. एअर बबलसाठी तुम्हाला लिहून दिलं, एअर बबल आणि लिक्विड ड्रॉपचे सेमच फॉर्म्युला असणार आहेत. तर त्याचा फॉर्म्युला असतो 2T/r. ह्या फॉर्म्युल्याने आपण एक्सेस प्रेशर काढू शकतो. सो लेट्स फाइंड एक्सेस प्रेशर फर्स्ट, देन वी विल चेक की गेज प्रेशर काय असलं पाहिजे. एक्सेस प्रेशर इज 2T/r. 2 इंटू टेन्शन 7.2
10⁻² अपॉन r 0.2 इंटू 10⁻³ 0.2 10 2 10⁻³ वर गेला तर 10⁻³ त्यामुळे 10⁻² 10⁻³ इज 10⁻1 10⁻1 इंटू 10 इज 100 100 इंटू 7.2 इज 720 720 असं उत्तर असलं पाहिजे. त्यांनी 7200 दिलं आहे. इन केस काही मिस्टेक झाली तर बघून घेऊयात एकदा. 2t/r r मिलीमीटरमध्ये 0.2 येस, तो वर गेला तर प्लस झाला +1 2 आणि 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा एक्सेस प्रेशर झाला आहे. पण प्रश्नामध्ये एक्सेस प्रेशर शब्दच वापरला नाही आहे. तुम्हाला कसं कळणार की हा एक्सेस प्रेशरचा प्रश्न आहे? प्रश्न विचारला आहे गेज प्रेशर काढा. आणि आपण बघितलं आहे गेज प्रेशर काय असतं. गेज प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरचं प्रेशर. तर तुम्हाला मी सांगितलं या लिक्विड सरफेसच्या जस्ट खाली असल्यामुळे आउटसाईड प्रेशर तर ॲटमॉस्फिअरच आहे ऑलमोस्ट. तर ॲटमॉस्फिअरच्या वरती जे काही असेल ते तर एक्सेस असेल ना, एक्सेस एक्स्ट्रा. ॲटमॉस्फिअरच्या वरती किती आहे इंटरनल प्रेशर, तर इंटरनल प्रेशर विल बी गेज प्रेशर. अँड दिस इज 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, आन्सर मॅच होत नाही आहे, तुम्ही पण एकदा व्हेरीफाय करा, काही मी मिस्टेक केली नसावी. So these were the numericals on the concept of excess pressure. Now we will enter the new topic. Surface tension मधला capillarity म्हणून एक सेक्शन आहे. Capillarity आपण स्टार्ट करूयात. ओके, सो नेक्स्ट पार्ट जो आहे आता या लेसनचा लास्ट पार्ट आहे सरफेस टेन्शनचा, तो आहे कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन. व्हॉट इज दिस कॅपिलरी ॲक्शन और व्हॉट इज कॅपिलॅरिटी? नॉर्मली लिक्विडमध्ये फ्लुइड्समध्ये इफ यू इन्सर्ट अ व्हेरी थिन बोरचा एखादा पाईप किंवा ज्याचा डायमीटर, ज्याचा ओपनिंग, ज्याचा होल खूपच छोटा असेल, अशी एक थिन ट्यूब, कॅपिलरी ट्यूब ज्याला आपण म्हणतो, ती जर का इन्सर्ट केली तर यू विल फाइंड दॅट लिक्विडमध्ये आणि कॅपिलरी ट्यूबमध्ये, सपोज या लिक्विडमध्ये मी कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केली आहे, तर लेवल ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी बाहेरच्या लेवलपेक्षा एकतर वर असते किंवा खाली असते. त्याला आपण म्हणतो कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल. आता असं का होतं हे आपण डिस्कस करणारच आहे. ऑब्व्हियसली याच्या मागे काय फिजिक्स आहे. बट दिस ॲक्शन ऑफ लेवल इन्क्रीज और लेवल डिक्रीज इज कॉल्ड एज कॅपिलरी ॲक्शन. आणि कॅपिलरीज ज्या ट्यूब्स असतात ना, ते व्हेरी फाईन डायमीटरचे बोर्स असतात, 1 मिलीमीटरच्या रेंजमध्ये असतात. आता कॅपिलरी ॲक्शन जे नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये आपण एक्सपिरियन्स करू शकतो त्याचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे विक, जे दिव्याची वात असते ती बर्न होत असते, खालून तेल वरती येत असतं. दुसरं एक्झाम्पल आहे राईज ऑफ सॅप. ट्रीजमध्ये एकदम टॉप ब्रांचला पण खालून लिक्विड वॉटर वरती जाऊ शकतं. दॅट इज द रिझन कॅपिलरी ॲक्शन. थर्ड एक्झाम्पल आहे आपला स्पंज जो असतो. स्पंज काय करतो, आपण एखादं लिक्विड पाण्यामध्ये ठेवलं तर तो ॲब्झॉर्ब करून घेतो सगळं. कसं करतो, त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात, त्याच्यामधनं वॉटर राईज होतं. इट कॅन ॲब्झॉर्ब एव्हरीथिंग. अनदर एक्झाम्पल इज क्लॉथ रॅग. जर काय आपण एक फडकं, पाणी पडलं आहे फरशीवरती, फडकं टाकलं तर ते फडकं पूर्ण वॉटर ॲब्झॉर्ब करतो कॉटनचं. तेच तुम्ही प्लॅस्टिक टाकलं तर प्लास्टिक नाही करणार. कॉटनचं का करतं, कारण की कॉटनमध्ये जे फॅब्रिक्स असतात असे वोवन असतात, मध्ये छोटे छोटे गॅप्स जनरेट झालेले असतात आणि त्या गॅपमध्ये एवढे थिन असतात, छोटे असतात गॅप, की वॉटर रायझेस ड्यू टू कॅपिलरी ॲक्शन. सो या कॅपिलरी ॲक्शन्स कशामुळे होतात, कशा होतात, त्याचं आपण आता डिस्कशन करणार आहे. त्याचे 2 एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देणार आहे. दोन्ही एक्सप्लेनेशन आपल्याला बुकमध्ये दिलेच आहेत. एक आहे एक्सप्लेनेशन प्रेशरचं, एक आहे एक्सप्लेनेशन सरफेस टेन्शनचं. म्हणजे दोन्ही सरफेस टेन्शनमुळेच झालेत, बट एक्सप्लेनेशन प्रेशर वापरून, एकदा एक्सप्लेनेशन फोर्स वापरून, सरफेस टेन्शनचा फोर्स वापरून. सो लेट्स फर्स्ट सी की नक्की राईज आणि फॉल बेसिकली होतं का होतं. आता का होतं हे समजल्यावरती कसं होतं बघा. जर काही मी एक लिक्विड घेतला आणि त्या लिक्विडचा फोर्स ॲक्यूट म्हणजे ॲढेझिव्ह नेचर जास्त असेल, ॲढेझिव्ह नेचर कोहेझिव्ह नेचरपेक्षा जास्त असेल, म्हणजे ॲक्यूट अँगल असेल त्याचा, अशावाले लिक्विडमध्ये मी कॅपिलरी डिप केली तर कॅपिलरी अशी बनेल ना, असा कर्व बनेल ना, कारण की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आहे. आता नीट बघा, ही लेवल याच्यामध्ये कुठे जाणार आहे, तर आपण 4 पॉईंट अज्युम करूयात, ए, बी, सी आणि डी. तुम्ही मला सांगा हा सरफेस फ्लॅट आहे का नाही, बरोबर. सो प्रेशर ॲट बी आणि प्रेशर ॲट सी तर सेम असले पाहिजे. ऑब्व्हियसली आपण आधीच बघितलं आहे, ए आणि बी आणि सी सेम पाहिजे. ए आणि बी ॲक्च्युली दोघं पण ॲटमॉस्फिअरचे प्रेशर आहेत. सो ए आणि बीचे प्रेशर पण सेम पाहिजेत. याचा अर्थ हे तिघं पण प्रेशर सेम पाहिजे. ए बीला इक्वल आहे, बी सीला इक्वल आहे, म्हणजे ए सीला इक्वल असणार. तिन्ही प्रेशर सेम असले पाहिजे. बट असं झालं ना, असं खालून हे
हा सरफेस असा झाला आहे. सो खालचं डीचं प्रेशर वरचा प्रेशर जास्त असला पाहिजे, म्हणजे खालचा प्रेशर कमी पाहिजे. सो डीचा प्रेशर हा एच्या प्रेशरपेक्षा कमी पाहिजे. ए मोठा जास्त प्रेशर पाहिजे, एचा प्रेशर जास्त, डीचा कमी पाहिजे. हे 3 आर्ग्युमेंट्स कळाले का तुम्हाला? ए आणि बी ॲटमॉस्फिअरला ओपन, बी आणि सी फ्लॅट सरफेसच्या ऑपोजिट पॉईंट्स आहेत, प्रेशर सेम. बट ए आणि डीमध्ये डीचा प्रेशर कमी असेल, कारण की तो असा झाला आहे, खाली ए डी, वरतून जास्त प्रेशर. ठीक आहे. आता जर काही डीचा प्रेशर एपेक्षा कमी असेल तर मी एला रब करतो. मी एला बीने रिप्लेस पण करत नाही, मी त्याला डायरेक्टली सीने रिप्लेस करतो. मी एला काय करतो? मी एला सीने रिप्लेस करतो. आणि मी आता हे दोन्ही पॉईंट्स जे सी आणि डी आहेत ना, हे लिक्विडमधले आहेत. आणि लिक्विडमध्ये ह्याचं प्रेशर, सी पॉईंटचं प्रेशर जास्त आहे, डी पॉईंटचं प्रेशर कमी आहे. आणि लिक्विडमध्ये हा झाला हाय प्रेशर रिजन, हा झाला लो प्रेशर रिजन. लिक्विडची टेंडन्सी काय असते तुम्हीच मला सांगा. लिक्विडची टेंडन्सी कुठल्या प्रेशरमधनं कुठल्या प्रेशरकडे जाते? लिक्विड ऑलवेज गो फ्रॉम हाय प्रेशर रिजन टू लो प्रेशर. सो इथनं सगळं लिक्विड इथे रश होईल, लो प्रेशरमध्ये रश होईल, इथनं पण रश होईल, सगळीकडनं लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये रश होईल. आणि असं करत 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 ही लेवल वरती 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 जाईल आणि सर्टन हाईट नंतर जाऊन थांबून जाईल. का थांबेल? कारण की तेवढ्या हाईट नंतर त्या हाईटचा पण प्रेशर वाढेल ना. सो इथला प्रेशर आता यांच्या जेवढा होऊन जाईल, इट विल फर्दर स्टॉप. हे झालं एकदम बेसिक लेवलचं एक्सप्लेनेशन की असं का गेलं वरती. इथे बघा आता कॅपिलरी फॉल का होते? फॉल होण्यासाठी ऑब्ट्यूज अँगल असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कोहेझिव्ह नेचर जास्त पाहिजे ॲडहेझिव्ह नेचरपेक्षा, मर्क्युरीसारखा. सपोज ऑब्ट्यूज अँगलचा असा असतं, माहिती आहे आपल्याला, ऑब्ट्यूज अँगल असा असतो बरोबर ना. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज असंच बनेल ना. सो ऑब्ट्यूज अँगल आहे सध्या. ठीक आहे, आपण तेच आर्ग्युमेंट घेणार आहे. ए बी सी डी क्लिअरली ए बी सी इक्वल आहेत सेम लॉजिकने. ए बी आणि सी आर इक्वल मगाच्या लॉजिकने. पण ए आणि डीमध्ये आता कोण मोठा आहे तुम्ही सांगा? आता कोण मोठा आहे? आता डीचा प्रेशर मोठा आहे एपेक्षा, डीचा मोठा आहे असं झालं ना. इथून कर्व, इथून जास्त प्रेशर आहे. आणि आता बघा एला मी बीनी नाही सीने रिप्लेस करणार आहे. सो प्रेशर ॲट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट सी. सो डी झाला हाय प्रेशर, हा झाला हाय प्रेशर, हा झाला लो प्रेशर. आणि लिक्विड विल ऑलवेज गो फ्रॉम हाय टू लो, हाय टू लो, हाय टू लो. इथून खाली खाली लिक्विड निघेल, तिकडचा प्रेशर कमी, इकडचा प्रेशर हाय प्रेशर आहे ना, तो लो प्रेशरकडे लिक्विड जाईल. असं करून ही लेवल मर्क्युरीची वॉटरमध्ये कॅपिलरीमध्ये ड्रॉप होऊन जाते. सो तुम्ही कॅपिलरी ट्यूब मर्क्युरीच्या वेसलमध्ये बुडवली ना, तर तुमच्या कॅपिलरीच्या आतमध्ये जे मर्क्युरी आहे ना, ते बाहेरच्या लेवलपेक्षा खाली असेल. पण वॉटरमध्ये बुडवली तर वॉटरमधली लेवल जास्त असेल, कारण की वॉटरचा अँगल ॲक्यूट आहे, ॲडहेझिव्ह नेचर जास्त आहे. म्हणजे ॲडहेझिव्ह नेचर जास्त आहे म्हणजे काय? वॉटर त्या कॅपिलरीला पकडत पकडत वरती चढतोय, अट्रॅक्ट करतोय ना तो दुसऱ्यांना. ॲडहेझिव्ह जास्त आहे. कोहेझिव्ह असल्यामुळे हा त्या कॅपिलरीला रिपेल करतोय. रिपेल केल्यामुळे तो त्या कॅपिलरीमध्ये शिरतच नाही आहे, तो कॅपिलरीच्या खालीच राहतोय, तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. असं तुम्ही इमॅजिन करू शकता. बट दिस इज बेसिक राईज अँड फॉलचा एक्सप्लेनेशन. आपल्याला आता ॲक्च्युअल इंटरेस्ट कशात आहे की जर मी कॅपिलरी टाकली ह्याच्यामध्ये तर ती किती हाईट वर जाणार आहे किंवा किती डेप्थ खाली जाणार आहे. ती हाईट आणि हाईट किंवा डेप्थचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. आणि हे फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण डिराईव्ह करणार आहे राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी ट्यूबचं डेरिव्हेशन. ओके, ते 2 मेथड आहेत. एक प्रेशरवाली मेथड आहे, एक फोर्सवाली मेथड आहे. दोन्ही मेथड एक्सप्लेन करीन तुम्हाला मी एक साथ. ओके, सो आता आपण बघूयात एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. आता हे एक्सप्रेशन डिराईव्ह 2 मेथडनी करू शकतो मी. मेथड 1 आहे प्रेशर डिफरन्स, दुसरी आहे फोर्सेस वापरून. प्रेशर डिफरन्सची मेथड तर खूप सिंपल आहे, फोर्सेसवाली पण सिंपलच आहे. बघा, आपण एक फक्त राईजवाला डिराईव्ह करू, फॉलवाला डेरिव्हेशन ऑब्व्हियसली त्याच लॉजिकने करता येईल. राईजवाला डेरिव्हेशन करतोय मी. हे आहे बीकर, या बीकरमध्ये कॅपिलरी ट्यूब जाड दाखवली मी एक्सप्लेनेशन पर्पजसाठी. आणि हे लिक्विड बाहेरचं, आणि ह्याच्यामध्ये लेवल वरती गेली, वरती राईज झाले. किती हाईटनी राईज झाले? एच हाईटने. तर आपल्याला फाइंड करायचे की हाईटची व्हॅल्यू काय असेल. तर नीट बघा, हा कर्व सरफेस आहे राईट, कर्व सरफेस आहे, त्याला काहीतरी रेडियस ऑफ कर्वेचर, त्याला मी अख्खा सर्कलमध्ये कंप्लीट केला तर इट विल हॅव सर्टन सर्कल, इट विल हॅव सर्टन सेंटर. समजा हा त्याचा सेंटर आहे, तर हा झाला त्याचा रेडियस. या कर्व सरफेसचा जो रेडियस ऑफ कर्वेचर ज्याला आपण म्हणू शकतो. आणि ह्या कॅपिलरीचा रेडियस तर आर आहे काय? या कॅपिलरी ट्यूबचा रेडियस किती आहे? आर आहे. आर इथे ड्रॉ करतो मी, आर. ठीक आहे, आर इज द रेडियस. आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथून टँजंट ड्रॉ केल्याने मिळू शकतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर बाय जॉमेट्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा थीटा असेल ना, तर बाय जॉमेट्री आय कॅन प्रूव्ह दॅट
दिस अँगल इज ऑल्सो थीटा. आय कॅन प्रूव्ह इट बाय जॉमेट्री. कसं काय सर? तर हा प्लस हा 90, ओके, हा प्लस हा 90 आहे, आडवा ड्रॉ करतो मी, हा प्लस हा 90, हा प्लस हा 90, सो दिस इज थीटा, सो दिस शुड बी थीटा, दिस इज थीटा, सो दिस बिकम्स ऑल्टरनेट अँगल, दिस बिकम्स ऑल्टरनेट अँगल थीटा. हा आर रेडियस आहे, रेडियस. सो रेडियस ऑफ द होल कर्वेचर अँड रेडियस ऑफ द कॅपिलरी मध्ये रिलेशन काय? रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ कॅपिलरी अँड रेडियस ऑफ कर्वेचर इज आर बाय आर इज इक्वल टू कॉस थीटा. वाय डू वी नीड दिस? ह्याचा उपयोग काय बघा, ह्याचा उपयोग असा आहे, प्रेशर डिफरन्स जो आपण शिकलोय 2T/R असतो, राईट? 2T/R असतो प्रेशर डिफरन्स, कारण की इथे फक्त एकच सरफेस आहे, इथे एअर आहे ना, हा एकच सरफेस आहे. 2T/R. तुम्ही म्हणाल सर पूर्ण बबलसाठी 2T/R असतो, पूर्ण ड्रॉपसाठी असतो, तर अख्खा सरफेस असण्याची गरज नाही. कर्व असेल तरी 2T/R फॉर्म्युला आहे. सो कर्व सरफेसचा 2T/Rचा प्रेशर आहे, इट शुड बी बॅलेन्स्ड बाय एक्स्ट्रा प्रेशर विच इज गेन्ड बाय दिस हाईट. जेवढी कॅपिलरीची राईज झाली ना, दॅट प्रेशर शुड बी इक्वल टू दिस एक्स्ट्रा प्रेशर, अँड एक्स्ट्रा प्रेशर इज 2T/R फॉर्म्युलाप्रमाणे, आणि इज इक्वल टू H rho g झालं पाहिजे. दॅट्स इट. फक्त इथे फरक असा आहे की हा जो आर आहे, हा आर ॲक्च्युली सॉरी कॅपिटल पाहिजे, रेडियस ऑफ कर्वेचर असतो ना, हा आर आपल्याला नको आहे, बिकॉज वी डोंट नो काय रेडियस ऑफ कर्वेचर असणार. वी आर इंटरेस्टेड इन रेडियस ऑफ कॅपिलरी. सो कॅपिलरी रेडियस या आरला या आरने रिप्लेस कसं करता येईल मला, तर मेथड आहे आर आणि आरमध्ये रिलेशन लिहिलं आहे मी. सो आर कॅन बी रिटन ॲज आर बाय कॉस थीटा. टाका इथे 2T/R बाय कॉस थीटा इज इक्वल टू H rho g. कॉस थीटा विल गो अप, 2T कॉस थीटा अपॉन आर आहे इथे, H राहू दे तिथेच, रो आणि जीकडे घेऊन या. दिस विल बी द फॉर्म्युला ऑफ कॅपिलरी ॲक्शन. दिस इज द फॉर्म्युला. हा आहे हाईटचा फॉर्म्युला. तुम्ही म्हणाल सर फॉलचं काय करायचं? फॉलचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. जर अँगल ऑप्ट्यूज असेल ऑटोमॅटिकली कॉस नेगेटिव्ह बनेल. कॉस नेगेटिव्ह म्हणजे हा फॉल झाला, तो फॉर्म्युला हाच राहणार आहे, डोंट वरी. सो हे डेरिवेशन एकदम इझी डेरिवेशन आहे. काय करायचं आहे? एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युलाला कम्पेअर करायचं आहे हाईट बरोबर, लिक्विड कॉलमच्या प्रेशर बरोबर. आता फोर्सेसवाली मेथड बघा, ही थोडी इंटरेस्टिंग आहे. फोर्सेसवाल्या मेथडमध्ये समजा ही कॅपिलरी ट्यूब आहे आणि लिक्विडवरती राईज झालं आहे, तर मला सांगा किती लेंथला कॉन्टॅक्टमध्ये आहे, किती लेंथ ऑफ लिक्विड त्या ट्यूबच्या कॉन्टॅक्टमध्ये येते सरफेसवरती? 2πr. एवढं लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आलं असं, तर सरफेस टेन्शनचे जे फोर्सेस असतील ना, सरफेस टेन्शनचे जे फोर्सेस असतील ते टेंजेन्शियल असतील आतमध्ये. सरफेस टेन्शनच्या फोर्सेस विल ट्राय टू पुल दॅट इनसाइड. सरफेस टेन्शनच्या फोर्सेस विल डू वॉट? दे विल ट्राय टू पुल द कॅपिलरी इनसाइड, बट कॅपिलरी इज रिजिड, सो ते सरफेस टेन्शनच्या फोर्सेसनी इथे पुल केलं जाणार नाही, तो रिॲक्ट करेल, तो रिॲक्ट करेल इक्वल अँड ऑपोजिटनी. यामुळे असे फोर्सेस ॲक्ट होतील, असे 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 बाहेर, ठीक आहे. आउटवर्ड फोर्सेस ॲक्ट, आउटवर्ड फोर्स ॲक्ट होतील सरफेस टेन्शनचे. अँड हे जे सरफेस टेन्शनचे टेन्शन आहे, हे त्या टेन्शनला जर काही मी रिझॉल्व्ह केलं ना, रिझॉल्व्ह बघा, मी थीटा अँगल हा आहे, तर हा व्हर्टिकल अँगल थीटा बनतो. जर रिझॉल्व्ह केलं तर अपवर्ड कॉम्पोनंट टी कॉस थीटा बनतो, हॉरिझॉन्टल बनतो टी साइन थीटा. तर टी साइन थीटाला कॅन्सल करून टाकतो, टी साइन थीटाला कॅन्सल करतो, टी कॉस थीटा ॲड होतात. सो आपल्याला माहिती आहे फोर्स कसा काढतो सरफेस टेन्शनमध्ये, टेन्शनचा कॉस कॉम्पोनंट इनटू इफेक्टिव्ह लेंथ. किती लेंथला तो टच करतोय? 2πrला. सो टी कॉस थीटा इंटू 2πr हा झाला अपवर्ड फोर्स ॲक्टिंग, अपवर्ड फोर्स. त्यामुळे लिक्विड वरती राईज होणं चालू करतो, एवढा फोर्स ॲक्ट होत असतो. बट थोड्या वेळानंतर जाऊन थांबून जातं लिक्विड. त्याचं रिझन काय आहे की हे पाणी जे वरती गेलं आहे, या पाण्याचं स्वतःचं पण तर वजन असेल ना, इट्स ओन वेट. सो डाऊनवर्ड फोर्स जो mg असतो, ज्यावेळेस हे दोन्ही फोर्सेस इक्वल होतील, इट विल स्टॉप रायझिंग. करा कम्पेअर करा, टी कॉस थीटा इंटू 2πr ज्यावेळेस इक्वल टू mg होईल. बट व्हॉट इज mg? वजन किती आहे? वजन असतं πr²h, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मास झाला इंटू जी, mg. असं केल्याने मला हाईट पण मिळणार आहे. किती हाईट तो वरती राईज झाला. सगळं सॉल्व्ह करूयात. πr कॅन्सल, h तिकडेच सोडा, r rho g खाली घेऊन या, 2t cos थीटा बाय r rho g. सेम फॉर्म्युला तर मिळाला आहे. फोर्सनी पण डिराईव्ह करता येतं, प्रेशरनी पण डिराईव्ह करता येतं. डेरिवेशनपेक्षा फॉर्म्युला, कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला कसा वापरायचा, काय वापरायचा, हा समजला पाहिजे तुम्हाला. कॅपिलरी ॲक्शन आणि डेरिवेशन ऑफ कॅपिलॅरिटी, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. आणि ह्या फॉर्म्युला त्याचा हाईट काढण्याचा किंवा फॉल काढण्याचा. इज इट क्लिअर? आता आपण बघू ह्याच्यातले काही व्हेरिएशन्स, ठीक आहे.
ओके, सो आता कॅपिलरी ॲक्शन आणि कॅपिलॅरिटीचा फॉर्म्युला झाला आहे, बट काही गोष्टी टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत, ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत, त्या सांगतो मी. आपण जर काही एक बीकरमध्ये लिक्विड घेतले आणि कॅपिलरी ट्यूब टाकली, तर ट्यूब समजा हाईट, ट्यूबमध्ये वॉटर समजा हाईट एचपर्यंत राईज झालं. समजा मी ही ट्यूब कट करून टाकली, मध्येच कट करून टाकली, तर मग काय होणार आहे? इथून फाउंटेन उडेल का? असा फाउंटेन. तर त्याचं उत्तर आहे, जर मी इथं कट करून टाकली ट्यूब, तर लिक्विड याच्यावरती जाणार नाही, या लेवलला जाऊन थांबून जाईल. काय रिझन आहे त्याचं? त्याचं रिझन असं आहे की वरचे फोर्सेसच बंद होऊन जातील. वरचे फोर्सेस ट्यूबमुळे होते ना, ट्यूबच कापून टाकली तर या लेवलपर्यंत लिक्विड जाऊन थांबेल. सो इफ यू कट द ट्यूब, ओव्हरफ्लो होईल का? नो, इट विल स्टॉप ॲट द मॅक्सिमम पॉईंट. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट, हा मॅक्सिमम पॉईंटला जाऊन थांबेल, बरोबर आहे ते, पण काय होणार एक्झॅक्टली बघा. जर आपण ही अख्खी ट्यूब घेतलेली आणि ती ह्या लेवलला जात होती, या लेवलला ही हाईट होती समजा. आता जर काही मी अचानक इथे समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट θ1 आहे, काय इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट θ1 आहे. आता मी अचानक मधून कट करून टाकली, म्हणजे मी हाईट h/2ला त्याला फोर्सफुली कट केली, फोर्सफुली हाईट h/2ला त्याला कट केली, तर लिक्विड एवढंच येऊ शकतं. तर आता इथे काय बदलेल? हा फॉर्म्युला तर ट्रूच राहिला पाहिजे, व्हॅलिडच राहिला पाहिजे. तर व्हॅलिड राहण्यासाठी बघा हा फॉर्म्युला व्हॅलिड कसा राहू शकतो? तर आता h झाला आहे h/2, अर्धा झाला h. 2 तर चेंज होऊ शकत नाही, टेन्शन चेंज होऊ शकत नाही, रेडियस ऑफ द कॅपिलरी चेंज होऊ शकत नाही, डेन्सिटी ऑफ लिक्विड चेंज होऊ शकत नाही, ग्रॅव्हिटी चेंज होऊ शकत नाही. फरक पडतो फक्त कॉस थीटाला. त्यामुळे ऑटोमॅटिकली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊन जातो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊन जातो. आधीचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट θ1 असेल तर आता θ2 बनतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊन जातो. सो असे प्रश्न थोडेसे डिफिकल्ट आहेत, पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की कॅपिलरी मधनं कट केली तर ओव्हरफ्लो होत नाही, एवढं तरी माहिती पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा थोडासा कंटेंट डिफिकल्ट आहे, नवीन वेगळा पार्ट येतो, थोडासा अवघड पार्ट येतो. ठीक आहे. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कॅपिलरी कट केल्यावरती हे इक्वेशन आधी पण ट्रू करतं, होल्ड करतं, अजून पण इट विल होल्ड ट्रू. सो फॉर्म्युला व्हायोलेट होतच नाही आहे. दुसरा महत्त्वाचा आहे की हा पूर्ण इन्स्ट्रुमेंट कॅपिलरी ट्यूब एचपर्यंत गेली हाईट, मी ह्याला लिफ्टमध्ये ठेवलं, फ्री फॉलिंग लिफ्टमध्ये, किंवा मी त्याला सॅटेलाईटमध्ये घेऊन गेलो, अशा ठिकाणी घेऊन गेलो जिथं वेटलेसनेस कंडिशन आहे. तर जी इफेक्टिव्हली 0 असतो जिथे, म्हणजे 0 जीचा फील येतो जिथे, तर तिथे काय होईल? मग तिथे हाईट इन्फिनिटी जाईल का? तर नाही. तिथे पण जेवढी तुमची कॅपिलरी ट्यूब आहे त्या लेवलच्या टॉपला जाऊन लिक्विड थांबून जाईल, बास, दॅट्स इट, इट वोंट ओव्हरफ्लो. ठीक आहे. इनसाइड द कॅपिलरी, इनसाइड द सॅटेलाईट, इनसाइड द लिफ्ट असं होतं. आणि टिल्ट केलं तर काय होतं हे पण एक इंटरेस्टिंग आहे. जर कॅपिलरीमध्ये राईज h असेल आणि मी कॅपिलरीला टिल्ट केली, तर रूल एवढाच सांगतो, कॅपिलरीला टिल्ट केल्यावरती हाईट काही मात्र चेंज होत नाही, बास, हाईट तीच राहते. मग ऑब्व्हियसली टिल्ट केल्यामुळे जास्त पाणी त्याच्यात जास्त लेंथ भरली जाईल. तर ठीक आहे, जास्त लेंथ भरली जाईल तर मी पायथागोरस थिअरमनी काढू शकतो. समजा मला दिलं असेल की θ डिग्रीने टिल्ट केला आहे, तर आय कॅन फाइंड किती लेंथ भरली जाईल, बिकॉज आय नो हाऊ टू फाइंड h. वन्स आय गेट h, आय कॅन यूज द अप्रोप्रिएट ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला अँड गेट द फॉर्म्युला ऑफ लेंथ. किती टिल्ट आहे. कधी कधी तुम्हाला अँगल विथ व्हर्टिकल नाही देणार, कधी कधी विथ हॉरिझॉन्टल देणार. स्टिल आय कॅन यूज दिस ऑल्टरनेट अँगल अँड यूज द प्रॉपर ट्रिग्नोमेट्रिक रेशो टू गेट दिस लेंथ. नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. ओके. सो दीज वर द व्हेरिएशन्स गाईज. हे व्हेरिएशन्स आहेत, आपल्या बुकमध्ये डिस्कस नाही केले ते, बट हां MCQजमध्ये कुठे ना कुठे येणार आहेत. सो तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता सरफेस टेन्शनमधल्या छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या की सरफेस टेन्शन इम्प्युरिटीवर कसं डिपेंड करतं, टेम्परेचरवर कसं डिपेंड करतं, हे पटकन संपून टाकू. ओके. सो थिअरीचा हा लास्ट पार्ट आहे सरफेस टेन्शनच्या. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन आणि टेम्परेचरचा इफेक्ट काय आहे. इम्प्युरिटीज इफेक्ट बघा, सोल्युबल इम्प्युरिटी असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. जर काही इम्प्युरिटी सोल्युबल असेल तर कोहेसिव्ह नेचर वाढतं, सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढतील, सरफेस टेन्शन त्याच्यावरच तर डिपेंड करतं, इन्क्रीज होतं. बट स्पॅरिंगली सोल्युबल असतील, जसं की डिटर्जंट स्पॅरिंगली सोल्युबल आहेत. स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टेन्सेस जर काही टाकले तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कमी होऊन जातात ते सोल्युबल नसल्यामुळे, त्यामुळे सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. इवन इनसोल्युबल असतील कम्प्लिटली तरी सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. सो सरफेस टेन्शन डिक्रीजेस फॉर इनसोल्युबल आणि स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज, आणि सोल्युबल इम्प्युरिटीसाठी सरफेस टेन्शन इन्क्रीजेस. जसं की सॉल्ट समजा आपण टाकलं पाण्यामध्ये तर ते सोल्युबल आहे, सरफेस टेन्शन वाढतं उलटं. बाकी डिटर्जंट काही बाकी गोष्टी टाकले तर डिक्रीज होतं. कंटॅमिनेशनने सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय बघा, आपण समजा वॉटरचं एक्झाम्पल घेऊयात. वॉटरचं सरफेस टेन्शन 7.2 × 10⁻² काहीतरी असतं.
बट जर का मी वॉटरचं टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होणार आहे वॉटरचं. का कमी होणार आहे? टेम्परेचर वाढवलं की बॉन्डिंग डिस्टन्स वाढणार आहे, मॉलिक्युलर फोर्सेस कमी होणार आहेत. सो टेम्परेचर वाढवलं की सरफेस टेन्शन कमी होतं. म्हणूनच गरम पाण्याने कपडे धुतलेले चांगले क्लीन होतात, कारण की गरम पाणीचं सरफेस टेन्शन कमी असतं आणि ते फॅब्रिक आपलं जे कॉटनचे शर्ट्स वगैरे असतात त्याच्या फॅब्रिकमध्ये इझिली ते जाऊ शकतं, आणखी लोअर सरफेस टेन्शन इझिली जाऊ शकतात. ठीक आहे. सो त्यामुळे इन्क्रीजिंग द टेम्परेचर डिक्रीजेस द सरफेस टेन्शन. आणि एक फॉर्म्युला पण होता मागच्या वर्षीच्या बुकमध्ये, तो मी सांगतो तुम्हाला इथे. T01 मायनस अल्फा थीटा. T0 आहे सरफेस टेन्शन ॲट 0 डिग्री सेल्सिअस, अल्फा इज द कॉन्स्टंट आणि थीटा इज द टेम्परेचर. ठीक आहे. सो 1 मायनस अल्फा थीटा हा फॉर्म्युला होता सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शन इज इक्वल टू T01 मायनस अल्फा थीटा. दिस फॉर्म्युला विल टेल यू द सरफेस टेन्शन ॲट एनी गिवन टेम्परेचर. कुठल्याही टेम्परेचरचं सरफेस टेन्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जसं टेम्परेचर वाढेल हा फॅक्टर कमी कमी होईल, सरफेस टेन्शन हा फॅक्टर कमी कमी होईल. वाढला की हा कमी होईल ना, मायनस आहे म्हणून. पण ठीक आहे, यावर्षी हा फॉर्म्युला दिलेला नाही आहे, बट एनिवेज माहिती पाहिजे तुम्हाला. सरफेस टेन्शन टेम्परेचर वाढवलं की सरफेस टेन्शन कमी होतं. एक्सेप्शन 2 आहेत. मोल्टन स्टेटमध्ये कॉपर, Cu आणि कॅडमियम. कॉपर आणि कॅडमियम. मोल्टन कॉपर, मोल्टन कॅडमियम हे 2 असे सबस्टन्सेस आहेत की जे एक्सेप्शन आहेत. रिझनिंग आपल्याला नाही असं का होतं ते एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. कॉपर आणि कॅडमियम मोल्टन स्टेटमध्ये सरफेस टेन्शन वाढतं त्यांचं टेम्परेचर वाढवल्यावरती. दॅट इज द ओनली प्रॉब्लेम. ओके, सो दिस वॉज द होल थिअरी ऑफ द टॉपिक सरफेस टेन्शन. आणि नाव वी आर गोइंग टू मूव्ह टू द DPP, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम. 15 क्वेश्चन सरफेस टेन्शनचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पहिले तुम्ही सॉल्व्ह करा, डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करा आणि नंतर सोल्युशन्स येऊन बघा तुम्हाला जे नाही जमत ते. टेक्स्टबुकमधले जे न्यूमेरिकल्स आहेत त्याचं एक वेगळं सेशन मी शेवटी घेईनच, बट तुम्ही तोपर्यंत सॉल्व्ह करणं चालू ठेवा. टेक्स्टबुकमधले बरेच क्वेश्चन तुम्हाला आता जमतील जेवढी थिअरी झाली आहे त्याप्रमाणे. मी तुम्हाला होमवर्क पण लिहून देतो लगेच इथे. टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स ॲज होमवर्क. सी, टेक्स्टबुकमधले क्वेश्चन नंबर 17 अनसॉल्वडबद्दल काय बोलतो, अनसॉल्वड. 17 पासून 23 पर्यंत सगळे क्वेश्चन तुम्हाला जमू शकतात. एक 19th क्वेश्चन तर मी घेतलाच आहे, पण 17 to 23 सगळे सॉल्व्ह करू शकतो आपण. दिस शुड बी युअर होमवर्क. हे तुम्ही सॉल्व्ह करा. आय विल बी प्रोव्हाइडिंग द सेशन फायनली नंतर जाऊन, पण क्वेश्चन खरंच इझी आहेत, सगळे जमतील तुम्हाला, डोंट वरी. लेट्स मूव्ह टू DPP. अँड आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा व्हिडिओ बंद करून डाउनलोड करा DPPची असाइनमेंट, सॉल्व्ह करा आणि नंतर ह्याच्या पुढचा पार्ट बघा जर तुम्हाला काही अडलं तर. ठीक आहे, चलो. ओके, सो लेट्स स्टार्ट सॉल्विंग द क्वेश्चन्स फ्रॉम द DPP शीट. आजची तुम्ही DPP शीट बघितली असेल तर ती कंपॅरेटिव्हली मागच्या लास्टवाल्या सेशनपेक्षा थोडीशी टफ आहे आणि हळूहळू लेवल वाढणारच आहे ही. ठीक आहे. सो आपण चालू करूयात फर्स्ट क्वेश्चनपासून. सो DPP शीटमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो होता दॅट वॉज अ थिओरॉटिकल क्वेश्चन. वेन अ स्मॉल अमाउंट ऑफ इम्प्युरिटी इज विच इज पार्शियली सोल्युबल इज ॲडेड टू वॉटर, व्हॉट हॅपन्स टू द सरफेस टेन्शन. मी तुम्हाला लिहून दिलेलं. कम्प्लिटली सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीजेस, बट स्पेरिंगली सोल्युबल असेल किंवा इनसोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन डिक्रीजेस. सो पहिल्याचा आन्सर आहे डिक्रीजेस. ऑप्शन इज ए. सो पहिला वाला जो होता त्याचा ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे. वेन द लेक ॲट हाफ द डेप्थ when the pressure at half the depth of the lake is equal to 2/3 the pressure at the bottom, then what is the depth of the lake. आता हा क्वेश्चन थोडासा मागच्या प्रेशरवाल्या कॉन्सेप्टवरती आहे. काय क्वेश्चन आहे बघा. हा लेक आहे समजा, लेकच्या बॉटमचं जे प्रेशर आहे, लेकच्या डेप्थ D आहे. ठीक आहे. डेप्थ ऑफ द लेक इज D अँड बॉटमचं जे प्रेशर आहे तर प्रेशर ॲट हाफ द डेप्थ, हाफ डेप्थला जे प्रेशर आहे D/2 ला जे प्रेशर आहे ते बॉटमच्या 2/3 आहे. बॉटमचं प्रेशर किती आहे रे, H रो G असतं. Hच्या जागी D आहे, D रो G हे प्रेशर बॉटमचं आहे. या बॉटमच्या प्रेशरच्या 2/3 प्रेशर इथे, बट हे प्रेशर बॉटमचं नाही आहे. बॉटमचं प्रेशर प्लस ॲटमॉस्फिअर पण असणार आहे, PATM असणार आहे. या प्रेशरच्या 2/3 प्रेशर कुठे आहे, याच्या 2/3 प्रेशर आहे हाफ डेप्थला. हाफ डेप्थला प्रेशर किती असेल, D/2 रो G प्लस PATM.
बरोबर का नाही, हे इक्वल असणार आहे. हा 3 मल्टिप्लाय करा. सो 3/2 डी रो जी प्लस 3 PATM इज इक्वल टू 2D रो जी प्लस 2 PATM. सो सॉल्विंग दिस, आता ह्याला सॉल्व केलं आपण तर ऑप्शन्स बघा, त्यांनी ऑप्शन्स मीटरमध्ये दिलेत, मीटरमध्ये. सो ॲटमॉस्फिअर वगैरे आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. PATMची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 10⁵ असते. सो हा इथे येईल, हा पलीकडे जाईल. 2 इथे आला तर 3 PATM मायनस 2 PATM इज 1 PATM. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 2 मायनस 3/2 काय असतं रे, 3/2 तर दीड असतं, दीड पलीकडे गेला. आता 2 मायनस दीड इज हाफ. डेप्थ रो जी मल्टिप्लाय करूयात, 0.5 इज हाफ, 0.5 इज हाफ. डेप्थ वी डोंट नो. रो 10⁵, जी 10⁵ इज इक्वल टू 10⁵. सो 10⁴, 10⁵ मध्ये 10 राहील, 2 वरती जाईल. उत्तर आहे 20 मीटर. ऑप्शन सी आहे याचा. हा क्वेश्चन खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे आणि क्वेश्चन सॉल्व कसा करायचा तुम्हाला कळालं असेल. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, अर्ध्या डेप्थचं जे प्रेशर आहे ना ते बॉटमच्या 2/3 आहे. सो बॉटमचं प्रेशर मी लिहिलं, अर्ध्या लेवलचं प्रेशर लिहिलं, त्याला 2/3 मल्टिप्लाय केलं आणि सॉल्व केलं. दिस इज द क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन का एक्सप्लेनेशन. नाव रीड क्वेश्चन नंबर 3. पुढचा क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, द थर्ड क्वेश्चन इज अ फिल्म ऑफ वॉटर इज फॉर्म्ड बिटवीन 2 स्ट्रेट पॅरलल वायर्स. तुम्हाला दिसतोय क्वेश्चनवरती 10 सेंटीमीटर त्यांची लेंथ आहे आणि त्यांच्यामध्ये सेपरेशन 5 सेंटीमीटर आहे, सॉरी 0.5 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरचे 2 वायर्स आहेत आणि त्या 2 वायरमध्ये कितीचं सेपरेशन आहे, 0.5 सेंटीमीटर. ह्याच्यामध्ये सरफेस फिल्म बनली आहे. ठीक आहे, म्हणजे आता सध्या एरिया A1 किती असेल, लेंथ इंटू ब्रेड्थ. बट सरफेस फिल्म असल्यामुळे मागचा एरिया पुढचा एरिया 2 टाइम्स घ्यावा लागेल. सो लेंथ इंटू ब्रेड्थ करून चालणार नाही, त्याला इंटू 2 पण करावं लागेल. तो 10 इंटू 0.5 इज 5 इंटू 2 दॅट इज 10. 10 सेंटीमीटर स्क्वेअर आता सध्याचा एरिया आहे, सध्याचा. आता काय म्हणे की वेन दिस सेपरेशन इज इन्क्रीज्ड बाय 1 मिलीमीटर. अरे 1 मिलीमीटरनी वाढवायचं म्हणजे 1 मिलीमीटर काय असतो, दॅट इज 0.1 सेंटीमीटर. म्हणजे 0.5ला काय करावं लागेल आपल्याला, 0.5चं 0.6 करायचं असं म्हणणं आहे. 0.6 सेंटीमीटर डिस्टन्स करायचं. हे तर 10च राहणार आहे वायरचं डिस्टन्स. सो आता एरिया वाढला का नाही, आता किती झाला एरिया 2 किती झाला फायनल एरिया, 10 इंटू 0.6 इंटू 2. सो तो झाला 12 सेंटीमीटर स्क्वेअर. सो चेंज इन एरिया किती झाला, चेंज इन एरिया झाला 2 सेंटीमीटर स्क्वेअर. 2 सेंटीमीटर स्क्वेअर चेंज इन एरिया असेल तर वर्क किती होईल, वर्क इज इक्वल टू TDA. टेन्शन इंटू एरिया मल्टिप्लाय करा. टेन्शन 7.2 दिलं आहे इंटू 10⁻² आणि एरिया 2 आहे, बट तो सेंटीमीटर स्क्वेअर असल्यामुळे 10⁻⁴ मल्टिप्लाय करावं लागेल. सेंटीमीटरचं स्क्वेअर, सेंटी इज 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर केला तर 10⁻⁴. सो आन्सर इज 7.22 1.44 इंटू 10⁻⁶. आन्सर इज 1.44 10⁻⁶ जूल. इथं 10⁻⁻ पॉवर चुकलेली दिसते मला इथे, का मी चुकीचं केलं, नाही मी चुकीचं केलं. 7.22 14.4 होईल ना, 14.4 इंटू 10⁻⁶ विच इज 1.44 इंटू 10⁻⁵. असंच उत्तर आहे, विच इज ऑप्शन ए. ठीक आहे, सो हा होता थर्ड क्वेश्चन. नाव वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 4. रीड द फोर्थ क्वेश्चन, इट इज ऑन युअर स्क्रीन. हा कॅपिलॅरिटीचा क्वेश्चन आहे. बघा काय प्रश्न वाचा. इन अ कॅपिलरी ट्यूब वॉटर राइजेस बाय 1.2 मिलीमीटर. Calculate the height at which water will rise in another capillary tube having half the radius. अच्छा, रेडियस अर्धा असेल तर दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबमध्ये किती राईज होणार आहे. प्रश्न खूप सिंपल आहे, वाचा, नीट वाचा प्रश्न. एका कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर किती लेवलपर्यंत जात आहे, वॉटर राईज होतं आहे 1.2 mm पर्यंत. पण दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर किती लेवलने राईज होईल जर तिचा रेडियस अर्धा असेल तर, म्हणजे बारीक असेल तर हाईटचा फॉर्म्युला बघा ना काय, 2t cos θ अपॉन r रो जी आणि हाईट रेडियसला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो रेडियस अर्धा केला मी तर हाईट डबल जाणार. सो 1.2च्या ऐवजी 2.4 जाणार. सो 2.4 mm पर्यंत राईज होणार आहे कारण की हाईट रेडियसला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. फिफ्थ क्वेश्चन आहे स्प्लिटिंगवाला, ड्रॉपलेटचा ड्रॉप ह्या प्रकारचा प्रश्न आहे. विचारलं आहे की व्हॉट इज द वर्क डन इन स्प्लिटिंग अ ड्रॉप
1 मिलीमीटरचा ड्रॉप इंटू 64 ड्रॉपलेट्स. इनफॅक्ट आपण असल्या प्रश्नाला फॉर्म्युलाच बघितला आहे डायरेक्टली, की जर ड्रॉपचा ड्रॉपलेट होत असेल तर काय फॉर्म्युला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला असा आहे 4πr²t. जर r म्हणजे मोठ्या ड्रॉपचा रेडियस दिला असेल n⁻⁴ - 1. 4π त्यांनी सांगितलं रेडियस ऑफ द ड्रॉप इज 1 मिलीमीटर. मग 1चा स्क्वेअर तर 1 असतो, बट मिलीचा स्क्वेअर असतो 10⁻⁶. मिली -3 असतो त्याचा स्क्वेअर इंटू टेन्शन. टेन्शन त्यांनी दिले SI युनिटमध्ये 72 इंटू 10⁻³ इंटू n⁻³ काय असेल रे 64n. 64 ड्रॉपलेट्समध्ये ब्रेक झाला आहे तो. तर 64चा क्यूब रूट 4 असतो, 4 - 1 3 असतो. सो ऑप्शन्स बघा, ऑप्शन्स चारही ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. आता तुम्ही म्हणाल सर चारही ऑप्शन वेगळेच तर असतात सीईटीत. वेगळे आहेत म्हणजे काय, नंबर्स त्यांचे वेगळे आहेत. 2.7 2 6.4 4. सो आपल्याला बिलकुल इथे अप्रॉक्सिमेशन करण्यासाठी स्कोप आहे. कसा स्कोप आहे बघा, दाखवतो मी तुम्हाला. 3 इंटू 72 इज 216. 7 3 जा 20 21 आणि उरलेलं 216 इंटू 4 इंटू पाय. 4π 12.5 असतो. 4π काय असतो 12.5. 12.5 इंटू 216 रफली 200च घ्या ना. 12.5चं डबल 25 असतं. सो 25 26 2.5 2.6 2.7 मध्ये उत्तर असणार आहे आणि 2.7 वाला उत्तर आहे. एक्झॅक्टली 2.7 इंटू 10⁻⁶ येतं आहे का नाही हे प्रूव्ह करत बसायची गरज नाही आहे. रफली मेन नंबर घेऊन सॉल्व्ह केलं 25 26 आन्सर येत आहे. 2.6 2.5 वाला आन्सर कोणता आहे, ए आन्सर आहे. हे मी डायरेक्टली कसं केलं, क्विकली केलं, विदाउट युझिंग एनी म्हणजे डिटेल वापरायची गरज नाही आहे. ठीक आहे, हे पॉवरचा उपयोग नाहीच आहे काही. ते पॉवर काही कॉन्ट्रीब्युटच करत नाहीत, ऑप्शन्स सगळे वेगळे आहेत. सो अशा प्रकारे आपण कधी कधी टाईम वाचवू शकतो सीईटीमध्ये. ठीक आहे, ऑप्शन्सकडे एक नजर टाकायची की जर का ऑप्शन चारही वेगवेगळे दिसत आहेत, लांब लांब दिसत आहेत, पटकन शॉर्टकट मारायचं, पटकन अप्रॉक्सिमेशन घ्यायची आणि सॉल्व्ह करायचं. सो दिस वॉज द 5th क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 वाचा. लेट 3 सेंटीमीटर इज द वॉटर राईज इन कॅपिलरी इफ 1 एंड इज डेप्थ. 3 सेंटीमीटर वॉटर राईज झालं आहे. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिला आहे. डायमीटर ऑफ द कॅपिलरी ट्यूब विचारलं आहे. सो कॅपिलरी ट्यूबवरचा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणाल सर इथे डेटा इनकम्प्लीट वाटतोय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे काही दिलंच नाही. बट लक्षात ठेवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्लास आणि वॉटरसाठी 0 डिग्री असतो. ग्लास आणि वॉटरसाठी लक्षात ठेवा तुम्ही 0 डिग्री असतो. सो H इज इक्वल टू 2t cos θ बाय r ρg. आपलं डायमीटर काढायचं आहे. सो पहिलं रेडियस काढूयात. रेडियस वरती घेऊन जाऊ, H खाली घेऊन जाऊ. 2t cos θ अपॉन h ρg. रेडियस मिळाला, पण रेडियस नाही डायमीटर विचारलं आहे. सो मी 2ने मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला, तर हा 4 झाला. आता हा झाला डायमीटर. सो डायमीटर इज इक्वल टू 4. टेन्शन किती दिलं रे 75 इंटू 10⁻³ इंटू कॉस किती दिला आहे, दिला नाही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 अज्युम करायचा, कॉस 0 1 असतो. अपॉन हाईट दिली आहे का, हाईट दिली आहे 3 सेंटीमीटर. 3 इंटू 10⁻² सेंटीमीटर म्हटल्यावरती डेन्सिटी वॉटरची 1000 असते, जी 10 असतो. झालं ना. 1 2 0 10⁻² ला गायब करतील. उरलेले 2 0 वरती जातील तर ते 10⁻³ आणि -2 -5 होईल. आता 3च्या टेबलमध्ये 3 25 जा 25 जा आणि 25 4 जा 100. सो 100 इंटू 10⁻5 म्हणजे 10⁻³ झालं का नाही, कारण की हे 2 0 मायनस होतील. सो 10⁻³ मीटर हा डायमीटर आहे, ज्याला आपण 1 मिलीमीटर म्हणू शकतो का नाही. सो 1 मिलीमीटरवाला ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन बीटा सेकंड ऑप्शन आहे. 6th होता असा सॉल्व्ह करायचा. सिम्पली फॉर्म्युला सबस्टिट्यूशन अँड आन्सर. 7th क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे की सरफेस टेन्शनचा ग्राफ कसा असेल टेम्परेचर बरोबर. ठीक आहे, तर सरफेस टेन्शन टेम्परेचर बरोबर डिक्रीज होतं हे आपण शिकलोय. मग डिक्रीज तर ऑप्शन ए नाही होते, ऑप्शन ए कॉन्स्टंट आहे म्हणे. ऑप्शन बी मध्ये वाढतोय ग्राफ, शक्यच नाही. ऑप्शन सी मधला ग्राफ कमी होतोय, पण ऑप्शन डी मधला पण कमी होतोय. मग कोणता कमी बरोबर आहे, तर मी तुम्हाला सरफेस टेन्शनचा एक्सप्लेनेशन विथ टेम्परेचर देताना सांगितलेलं की एक फॉर्म्युला होता मागच्या वर्षीच्या बुकमध्ये. तर ह्या फॉर्म्युलाप्रमाणे इट इज अ क्लिअरली लिनियर इक्वेशन, एक स्ट्रेट लाईन इक्वेशन येतं. आणि स्ट्रेट लाईन इक्वेशन म्हणजे अशीच पाहिजे. कर्व कधी असता, जर इनवर्स प्रपोर्शन असतं तर कर्व असतं. हा एक स्ट्रेट लाईनचा ग्राफ आहे, y इज इक्वल टू mx प्लस c टाईप. सो तो असा येणार आहे. सो आन्सर फॉर दिस इज ऑप्शन 3, थर्ड ऑप्शन आहे. सो हा होता 7th. Okay, so now we will see next question, that is question number 8. Read the question. The lower end of a glass capillary tube is dipped in water. ठीक है. Water rises to height 8 centimeter.
आता वॉटर आणि ग्लास आहे म्हटल्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री असतो. ठीक आहे. काय म्हणे की ग्लासला वॉटरमध्ये इन्सर्ट केल्यावरती कॅपिलरी 8 सेंटीमीटरपर्यंत राईज झाली. ठीक आहे, 8 सेंटीमीटरपर्यंत राईज झाली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. द ट्यूब इज ब्रोकन ॲट 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरलाच तोडून टाकली, म्हणजे फोर्सफुली एचला कमी केला आहे. कमी केला आहे. देन व्हॉट विल बी द हाईट ऑफ द वॉटर कॉलम अँड व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता फोर्सफुली हाईटला 8चा कमी करून 6 केलं आहे, तो ऑब्व्हियसली फायनल हाईट 6च राहणार आहे. बट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की हाईटचा फॉर्म्युला जो असतो ना 2t cos θ बाय r rho g, यामध्ये जर तुम्ही 8 सेंटीमीटरपर्यंत पाणी चाललं होतं आणि तुम्ही त्याला मधूनच कट करून टाकलं, म्हणजे फोर्सफुली हाईट कमी करत असाल, तर त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिस्टर्ब होतो. बाकी कोणीही फरक पडत नाही. का फरक पडेल कोणावरती? नाही फरक पडत. सो एच प्रपोर्शनल टू कॉस थीटा असं घ्यावं लागेल. सो मी असं घेऊ शकतो, हाईट सेकंड केसमध्ये अपॉन हाईट फर्स्ट केसमध्ये इज कॉस थीटा सेकंड केसमध्ये अपॉन कॉस थीटा फर्स्ट केसमध्ये. फर्स्ट केसमध्ये हाईट किती होती? 8. सेकंड केसमध्ये हाईट किती आहे? 6. जिथं कट केलं तेवढीच राहणार ना. इज इक्वल टू कॉस थीटा फर्स्ट केसमध्ये किती होता? कॉस 0 होता. 0 डिग्री असतो. ग्लास वॉटरचा 0 असतो. आता किती होणार माहीत नाही, तोच तर काढायचा आहे. कॉस थीटा 2. कॉस 0 1 असतो. 1 पलीकडे गेला 3/4 इज इक्वल टू कॉस थीटा 2. सो फायनल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी कॉस इनवर्स ऑफ 3/4 6 सेंटीमीटर हाईट कॉमा कॉस इनवर्स ऑफ 3/4 असं ऑप्शन आहे ए. सो क्वेश्चन नंबर 8चा ऑप्शन आहे ए. दिस वॉज स्लाइटली डिफिकल्ट क्वेश्चन. ठीक आहे, आपल्या सिलेबसच्या लेवलच्या बाहेरचा नव्हता, बट थोडासा ट्रिकी होता. क्वेश्चन नंबर 9 बघा आता. क्वेश्चन नंबर 9 ड्रॉपलेटवाला क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचूयात. 1000 स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल साईज 1000. मी तुम्हाला जेव्हा शिकवलेलं नाही ड्रॉपलेटवाला कॉन्सेप्ट, तेव्हाच सांगितलं होतं की तुम्हाला ते कधी पण परफेक्ट क्यूब्स देतील. 64, 1000, 512, 27, 8 हे सगळे परफेक्ट क्यूब्स आहेत. सो त्यांनी काय सांगितलं आहे, 1000 छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट्स कंबाईन टू फॉर्म अ बिग ड्रॉप. सो n 1000 दिला आहे. गुड. आणि विचारलं आहे व्हॉट इज द रेशो ऑफ फायनल सरफेस एनर्जी टू इनिशियल सरफेस एनर्जी ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स. 1000 छोटे छोटे ड्रॉपलेट्स एक मोठा ड्रॉप बनवत आहेत. सो फायनल एनर्जी काय असणार आहे? फायनल एनर्जी असणार आहे एका ड्रॉपची एनर्जी 4πr²t. सिम्पल 4πr²t. आणि इनिशियल एनर्जी काय असणार आहे सगळ्या ड्रॉपलेटची मिळून? तर 4πr² इंटू 1000. 1000 ड्रॉपलेट्स आहेत ना, 1000 ड्रॉपलेट्स इंटू 4πr² एकाचा एरिया इंटू टी. सो त्याचा रेशो तुम्हाला विचारला आहे. आणि सिन्स रेशो विचारला आहे, 4π कॅन्सल, टी कॅन्सल, उत्तर काय राहतं? r² अपॉन r² इंटू 1000. आता हा आर आणि हा आर माहीत नाही आपल्याला, बट आपल्याला रिलेशन माहिती आहे. मोठा आर काय असतो? n⁻⁴ टाइम्स छोटा आर असतो. आठवते का रिलेशन? व्हॉल्यूम कंपेअर करून मिळालेलं. देअरफोर n आपल्याला r² पाहिजे ना, मी हा आर खाली घेऊन जातो आणि त्यामुळे r/r बनणार n⁻⁴ आणि मी स्क्वेअर केल्यावरती हा 2/3 बनेल. सो 1000 इथे टाकू शकतो मी. n 1000 आहे. 1000⁻² काय आहे? तर पहिलं तर क्यूब रूट घेऊयात. 1000चा क्यूब रूट काय असतं? 1000चं क्यूब रूट असतं 10 आणि 10चा स्क्वेअर काय असतो? 100. सो याचं उत्तर 100 येणार आहे. सो या r²/r²चं उत्तर 100 आहे. बाय खाली 1000 आहे. सो उत्तर 1/10 आहे. असं उत्तर दिसतंय का? तर दिसतंय ना. ऑप्शन आहे डेल्टा. समजलं का 9वा प्रश्न कसा आहे? तुम्ही हे सोल्युशन्स पण बघा एकदा. ठीक आहे, व्हिडिओ सोल्युशन्स पण बघा आणि इवन थिअरी सोल्युशन त्यांनी जे दिले आहेत PDF मध्ये ते पण बघून घ्या. त्याच्यात पण तुम्हाला समजू शकतं. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू 10th क्वेश्चन. लास्ट नाही, 15 आहे टोटल. 10th क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 10 काय आहे? दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर आणि ग्लास इज 0 डिग्री. माहिती होतं. आणि इट रायझेस टू हाईट 6 सेंटीमीटर. ठीक आहे. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री दिला आहे. काय दिलं आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री दिला आहे आणि म्हणे हाईट 6 सेंटीमीटरपर्यंत राईज होते. फाईन. आणि सरफेस टेन्शन 70 आहे म्हणे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी फाईन. CGS युनिट आहे, बट इट इज ओके. डिटरमाइन द राईज. आता म्हणे आता राईज काढून दाखवा. आताची ओरिजिनल राईज दिली होती, आता राईज काढून दाखवा. इफ सरफेस टेन्शन आधीचं 70 आहे ना, तर आताचं सरफेस टेन्शन 140 आहे. डबल आहे सरफेस टेन्शन. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 60 डिग्री आहे.
याचा अर्थ काय रे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 60 डिग्री म्हणजे θ1 0 आहे, θ2 60 आहे. याचा अर्थ कॉस θ1 किती आहे, कॉस 0 1 असतो आणि कॉस θ2 किती आहे, कॉस 60 हाफ असतो. तर नीट ऑब्झर्व करा कॉस थीटा टी आणि एच मध्ये रिलेशन काय असतं. तर एचच्या फॉर्म्युलामध्ये क्लिअरली हे दोघं पण डायरेक्टली प्रपोर्शनल असतात, समोर समोर. सो H2/H1 काय येईल, डायरेक्ट प्रपोर्शन ना, T2/T1 येईल आणि कॉस θ2/cos θ1 येईल. झालं, फक्त सबस्टिट्यूशनवाला क्वेश्चन हा, बिलकुल याच्यामध्ये काही लॉजिक नाही. फायनल हाईट विचारली आहे, इनिशियल हाईट 6 सेंटीमीटर माहिती आहे आपल्याला, फायनल टेन्शन 140 आहे, इनिशियल टेन्शन 70 आहे, इनिशियल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असल्यामुळे कॉस 0 1 आहे. आता तो 60 झाला आहे म्हणजे कॉस 60 हाफ असतो. 70 1 जा 70, 70 2 जा, 70 1 जा 70, 70 2 जा आणि 2 इंटू हाफ इज 1. याचा अर्थ H2/6 इज 1 म्हणजे H2 इज 6 सेंटीमीटर. सो जेवढी आधी राईज होती तेवढीच राईज राहिली, राईजला फरकच नाही पडला. सो 6 सेंटीमीटर असं ऑप्शन येतं आहे का, नाही. मी क्वेश्चन पूर्ण नाही वाचला, क्वेश्चनमध्ये एक गोष्ट मिस केली मी, लास्ट स्टेटमेंट, की डेन्सिटी पण त्यांनी चेंज करून टाकली. रिलेटिव्ह डेन्सिटी 2 केली, आधी डेन्सिटी 1 असते. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे वॉटरच्या रिस्पेक्ट टू डेन्सिटी, वॉटरची 1 आहे तर त्या लिक्विडची 2 झाली. सो डेन्सिटीतला पण फरक पडला आहे. सो डेन्सिटीचं इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे ρ1/ρ2 येईल, ρ1/ρ2 आणि ρ1 आधीचा डेन्सिटी 1 आहे, आधीची डेन्सिटी 1 आहे, आताची डेन्सिटी 2 आहे. सो 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, फक्त हाफ राहील. सो H2/6 इज हाफ असं राहील. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर H2 येईल 6/2 दॅट इज 3 सेंटीमीटर्स. दिस इज युअर आन्सर. मी शेवटचा स्टेटमेंट बघितलाच नाही, रिलेटिव्ह डेन्सिटी इज 2, ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे याचा अर्थ 3 फॅक्टर्सवर डिपेंडेंट आहे. बट प्रश्न बिलकुल अवघड नव्हता, काय प्रश्न फक्त होता रिलेशनवाला, कोण कोणावरती कसं रिलेटेड आहे, दॅट्स इट. हा होता प्रश्न 10वा. आता क्वेश्चन नंबर 11. आता 5च प्रश्न राहिलेत. वी विल सॉल्व दोज 5 क्वेश्चन्स व्हेरी क्विकली. क्वेश्चन नंबर 11th क्वेश्चन वाचा. अ वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस आर स्प्लिट्स इंटू n ड्रॉपलेट्स इच ऑफ रेडियस स्मॉल आर, वर्क डन इन द प्रोसेस. प्रॉब्लेम असा आहे की आपण वर्क डनचा फॉर्म्युला शिकलोय, 4πr² t n⁻⁴ - 1. अनफॉर्च्युनेटली इथे असा कुठलाच फॉर्म्युला नाही, इथे असा फॉर्म्युला कुठेच दिसत नाही. सो इथे जे फॉर्म्युले दिसतात त्याच्यामध्ये मोठा आर पण आहे, छोटा आर पण आहे आणि आपल्याला त्याच टर्ममध्ये उत्तर आणायचं आहे. ते कसं आणता येईल, ते एकदम सिम्पल आहे. आपल्याला माहिती आहे r = n⁻⁴. इथे नाही लिहित मी, r = n⁻⁴ टाइम्स r असतं, आपल्याला माहिती आहे. सो मी n⁻⁴ ला काय रिप्लेस करू शकतो रे, r/r टाकू तिथे. सो 4πr² t r/r - 1. सिम्पल. काय कॉमन येईल ह्याच्यातनं r कॉमन घ्यावा लागेल मला. मी ह्याच्यातनं r कॉमन घेतला ना, बघा r कॉमन घेतला तर काय राहील, 1/r मायनस, ह्याच्याकडे कोणीच नाही आहे म्हणून 1/-r. यातनं r बाहेर निघाला आणि यातनं 1 राहिला आहे फक्त, तर त्यातनं r कसा कॉमन काढू शकतो, तर मला डिवाइड बाय r करावं लागेल. बघा क्रॉस मल्टिप्लाय, आतमध्ये मल्टिप्लाय करून बघा, r/r मायनस r कॅन्सल 1, तेच झालं. सो r कॉमन घेतल्यामुळे आता इथे बघा आधीच काय होतं, आधी t होता, 4πr² होता. सो सगळं नीट मल्टिप्लाय केल्यावरती 4πr² × r इज r³ t 1/r - 1/r असा वाला फॉर्म्युला जो आहे तो करेक्ट आहे. असा ऑप्शन आहे डेल्टामध्ये, 4th ऑप्शनमध्ये. दिस वॉज क्वेश्चन नंबर 11. आता क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 तर खूपच इझी क्वेश्चन आहे, कारण की तो सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. टेन्शन दिलं, एरिया दिलं, विचारले एनर्जी. एनर्जी इज टेन्शन इंटू एरिया, वर्क डन इज टेन्शन इंटू एरिया. ती जी फिल्म आहे ती फिल्म असल्यामुळे त्याला 2 साईड्स असणार आहेत. सो टेन्शन आहे 5 आणि एरिया मला किती घ्यावं लागेल, 0.02 घेऊन चालेल का, नाही, 0.02 ला डबल करावं लागेल इंटू 2, कारण की 2 वरचा आणि खालचा. सो हे मल्टिप्लाय करूयात, 2 5 जा 10, 10 इंटू हे इज 0.2 मीटर स्क्वेअर म्हणजेच 2 इंटू 10⁻⁻⁻⁻. ऑप्शन इज सीटा. क्वेश्चन नंबर 12, आन्सर इज सी. सिम्पल. आता 13वा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13 इज एनर्जी नीडेड इन ब्रेकिंग अ ड्रॉप ऑफ रेडियस आर इंटू n ड्रॉप्स ऑफ रेडियस स्मॉल आर इज गिवन बाय. आता आपण ऑलरेडी फॉर्म्युला बघितला आहे, बट अगेन इथला फॉर्म्युला मॅच होत नाही आहे. सो आपल्याला फॉर्म्युला बनवावा लागेल. वी हॅव सीन 4πr² t
n⁻³ मायनस 1. पण आपल्याला तिथं मोठा आर छोटा आर दोन्हीवाला फॉर्म्युला पाहिजे. सो आय विल मल्टिप्लाय दिस r² इन द ब्रॅकेट. 4πt r² n⁻⁴ मायनस r². बरोबर का? आता बघा ह्या n⁻⁴ ला मी या r² ला मी काय करू शकतो, या r² ला मी छोट्या r मध्ये रिप्लेस कसं करू शकतो, तर छोटा r बाय मोठा r बाय छोटा r इज n⁻⁴. आणि मला या मोठ्या r² ला काय लिहिता येईल, r² इज इक्वल टू n⁻⁴ इंटू r². मल्टिप्लाइंग बोथ, स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं मी. परत सांगतो काय झालं. n⁻⁴ इज इक्वल टू r बाय r असतं व्हॉल्यूम कॉन्झर्वेशननी. सो r विल बी वॉट, r विल बी, हा r मल्टिप्लाय करा, n⁻⁴ इंटू r. सो स्क्वेअर विल बी स्क्वेअर. टाकूया तिथे 4πt r² च्या काय येईल, n⁻⁴ r². ही r² ची व्हॅल्यू टाकली इंटू n⁻⁴ आहेच की मायनस r². आणि यामध्ये n⁻⁴ n⁻⁴ चा n⁻⁴ प्लस 1/3 विच इज 1. करून बघा, 2/3 प्लस 1/3 1 असतो. सो n नुसता r² मायनस r². असा कोणता ऑप्शन दिसतोय का ज्यामध्ये r आणि r दोन्ही आहे, तर येस, मध्ये प्लसवाला तर पहिलाच गेला होता. सो आन्सर डेल्टा आहे. 13चं उत्तर डेल्टा आहे. बघा 13th क्वेश्चन, त्याच्यानंतर 11th क्वेश्चन, हे सगळे क्वेश्चन जे आहेत ना, हे क्वेश्चन ॲक्च्युली काही नवीन नाही आहेत, हे आपल्याच फॉर्म्युल्याचे व्हेरिएशन्स आहेत. सो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हे ॲड करू शकता की हां ह्याचं हे व्हेरिएशन असू शकतं, ह्याचं ते कारण की एक्झाम टाईममध्ये तुम्हाला नाही सुचलं तर काय करणार तुम्ही. सो तुम्हाला व्हेरिएशन्स माहिती असतील तर खूप हेल्प होईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 झाल्यावरती आता 14 आणि 15 दोन राहिले आहेत. रीड क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय आहे, तर प्रेशर इनसाइड 2 सोप बबल्स. 2 सोप बबल आहेत आपल्याकडे. एकामध्ये प्रेशर 1.01 आहे, दुसऱ्यामध्ये 1.02. ॲटमॉस्फिअर. अरे हे तर आतमधलं प्रेशर आहे, एक्सेस प्रेशर तुम्हाला दिलंच नाही आहे. एक्सेस प्रेशर आपण काढू शकतो का, तर येस, बाहेरचा प्रेशर 1 ATM असतं. सो याचा एक्सेस प्रेशर किती झाला, ह्याचा एक्सेस प्रेशर 0.1 ATM झाला, 0.01. दुसऱ्यामधला एक्सेस प्रेशर किती झालं, 0.02 ATM. एक्सेस प्रेशर इनडायरेक्टली दिलेलं. आणि आता तुम्हाला विचारलं रेशिओ ऑफ देअर व्हॉल्यूम्स. ठीक आहे, पहिलं तर मी एक्सेस प्रेशर आणि चं रिलेशन लिहितो. एक्सेस प्रेशरचं रिलेशन असतं 4T/R, कारण की हे सोप बबल्स आहेत म्हणून त्याचं 4T/R असतं. म्हणजे एक्सेस प्रेशर रेडियसला इन्व्हर्स प्रपोर्शन. सो रेडियस 1 बाय रेडियस 2 विल बी एक्सेस प्रेशर 2 अपॉन एक्सेस प्रेशर 1. बरोबर का, इन्व्हर्स प्रपोर्शनमुळे उलटं लिहिलं मी. आणि एक्सेस प्रेशर 2 किती आहे, 0.02. एक्सेस प्रेशर 1 किती आहे, 0.01. याचा अर्थ 2:1 आहे रेडियसचा रेशो. अरे सिम्पल आहे ना. मग व्हॉल्यूमचा रेशो काय असेल, 4/3 पाय r1³ 4/3 पाय r2³. 4/3 पाय कॅन्सल, r1³ बाय r2³ इज 8:1. असा व्हॉल्यूम आहे का, 8:1. आन्सर आहे ए. आन्सर आहे फर्स्ट. क्वेश्चन नंबर 14चा आन्सर इज 1. आणि देन इज द लास्ट क्वेश्चन, द वाय स्मॉल लिक्विड ड्रॉप्स अज्युम स्फेरिकल शेप्स. त्याचा आन्सर आहे लिक्विड, कुठलंही लिक्विड विल ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. and minimize surface area करताना it will always form a spherical surface. So liquid tends to have minimum surface area due to surface tension, and this is the reason why liquid drops are spherical in shape. Okay, so these were all the 15 questions of our DPP second sheet, and I hope तुम्हाला मॅक्सिमम जमले असतील या सगळ्या क्वेश्चन्स मधनं. उद्या आपण भेटूयात नेक्स्ट पार्ट फ्लुइड इन मोशन, दॅट इज हायड्रोडायनॅमिक्सच्या सेक्शनमध्ये. आणि उद्यापासून आपण पुढचा पार्ट चालू करूया. So that's it guys for this session. Thanks for watching the video. We will meet tomorrow. Bye bye.